गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल आर गोइंग वेल. सो आज मी खूप दिवसानंतर ब्लॉग करते. आय नो खूप सारे मध्ये मध्ये प्रॉब्लेम्स झाले होते, खूप सारे हेडॅक होतं मला, बट स्टील एव्हरीथिंग इज फाईन नाव. आणि आजचा माझा ब्लॉग खूप अति स्पेशल असणार आहे बिकॉज मी जाणार आहे आज माझ्या मामाच्या गावी. आणि ती खूप वर्षानंतर, मी जेव्हा आय थिंक 5-6 वर्षाची असेल तेव्हा मी लास्ट टाईम गावाला गेलेली आहे आणि त्यानंतर आत्ता मी चालली आहे. सो मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि मी तिथे खूप सारी मजा करणार आहे. त्यासाठी तुम्हाला माझा ब्लॉग एंडपर्यंत बघावा लागणार आहे. सो माझा ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा. सो गाईज, फायनली मी माझ्या मामांच्या घरी पोहोचलेली आहे आणि हे आहे माझ्या मामांचं घर. हे वाला आहे मामांचं घर. इथून आम्ही जाणार आहे कुठलं गाव आहे? टिप्पू. मी टिप्पू, ये मेरे बड़े मामा का छोटा लड़का है. आणि इधर से हम जाने वाले हैं अभी खामखेडे में. खामखेडे आहे ना गावाचं नाव, खामखेडा. आम्ही तिकडे जाणार आहे आणि यांचं पण काहीतरी प्लॅन चालू आहे स्टे वगैरे करायचं. तिथे येऊन यांनी मला ऑन द स्पॉट सरप्राईज दिलेले की आम्हाला तिथे स्टे करायचं आहे. बट मी बिलकुलही स्टे करणार नाही बिकॉज मी काहीच सामान नाही आणलं आहे. मी चार्जर नाही आणलं आहे, काहीच नाही आणलं आहे. कपडे तर बिलकुल नाही आणले, ब्रश नाही आणला आहे, काहीच नाही आणलं आहे. मी ते स्टे कसं करणार आहे? सो मीट हमारे घर की 4 खिडकी. से हाय. हाय. हा आहे माझ्या मावशीचा मोठा मुलगा आणि छोटा मुलगा मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते. तो अजून आला नाही, तो थोडा नाराज आहे बिकॉज त्याला नेत नाही आम्ही सोबत. तो खूप जास्त दांगोडा करतो त्यामुळे त्याला नेत नाही आम्ही. सो त्यामुळे तुम्ही आलाय. आणि मीट बाबा. बाबा से हाय. हाय. आज समू दीदी. मेरा निकनेम समू है ना, तो इसलिए वो मुझे समू ही बोलते हैं. एंड ये है इसका बड़ा भाई. मतलब ये बड़ा भाई, छोटा भाई. 4 खिडकी. एंड मीट माय आजी, माय व्हेरी गुड आजी. आजी हाय का सगळ्यांना? हाय. हा बघा, हा इथे लपलेला आहे. त्याला आम्ही घेऊन नाही चाललो म्हणून तो इथे लपून बसलाय. हर्षू से हाय. इथे दारामागे लपून बसला आहे, त्याला घेऊन चाललो नाही. अरे वो ऑन नाही अभी तक. हा दीदी, तू जिमला जाते का? हो मग. माझ्यासोबत मारले. माझ्यासोबत एकदा पंजा लाव ना. हे पंजा लाव यार. अगं असा वाला पंजा नहीं यार, मेरे को नहीं आता. मेरे हाथ को ना इंजरी हुई थोड़ी सी, इसलिए मेरे को जमेगा नहीं. काय यार तू सीधे सीधे बोलो ना, खेले नहीं दीदी. चालू आता चालू करके देने. काही अशा प्रकारे स्वतःला एकदम कव्हर केला. लेकिन 1 सेकंड. असं पण कुठेच माझा बॉडी पार्ट थोडासा पण दिसत नाहीये बिकॉज खूप जास्त टॅनिंग होऊन जाते. माझी स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे ना. मी थोडं पण उन्हात कधी निघाले ना. तुम्ही ना फक्त आकाश बघा, इथं पाऊस पडायचे चान्सेस आहे. आणि लावून दिसते. अरे हा, पाऊस पडतो पण पाऊस आहे बघ, गाडी थेंब थोडं पडतोय. आता थोड्या वेळ इतकं पडन ना. तू भंडारा खाने जाना था ना, वापस बुलाने को बोला उन्होंने बोला पहले पूरी मंडली बुला के लाओ फिर खाओ. जा फिर मंडली को बोला. बच्चे बोला नहीं अपने क्या करेंगे, वो इधर की तेरी अपने जाके खाने का. एक मंडली छोटी, वो उसको बोला. ये अलग ही सिटी आ रही है. अलग क्या है? एक और दोस्त जॉब के जाएगा. मेरे को शेपूट है क्या? मेरे को शेपूट है क्या? होंगे भी. एवढं सगळं खायला घेऊन चालू आहे तिकडे. गावामध्ये काय भेटत नाही आणि याच्याशिवाय आमचं पोट भरत नाही. तर काहीच फायनली आता आम्ही निघालो आहे गावाच्या रस्त्याला आणि आम्ही खूप सारं खायला घेतलं आता. बिकॉज गावामध्ये दुकानं वगैरे काही नाही आहे आणि तिथे आम्हाला दुकानातलं खाल्ल्याशिवाय आम्हाला काही बरं वाटत नाही. सो आम्ही खूप सगळं खायला घेतलं अँड अभी हम लग गए हे हमारे रास्ते को. सो गाईज, खूप जास्त पाऊस सुरू झाला होता म्हणून मी रेनकोट वगैरे घालून घेतलं. आता टिप्पू म्हणतो मी ड्राईव्ह करतो पण त्याला काहीच ड्राईव्ह करता येत नाही. येतो. आणि गाईज तुम्ही बघू शकता मी किती भिजलेली आहे. हे दोघं पण खूप भिजले, पण यांनी ना सोबत एक कपड्याचे जोड आणले आहेत म्हणून हे थोडं भिजत आहे. आणि मी सोबत काही नाही आणलं म्हणून मी एकदम रेनकोट वगैरे घातलं, एकदम सेफ्टी सोबत चालले. पण स्टील मी थोडी फारवली झालेली आहे. व्हॉट इज इन नक्की. सो गाईज, आम्ही आता फायनली शेतामध्ये आलेलो आहे आणि आता टिप्पू गाडी पार्क करतोय. अरे स्टँड काढावं लागतं गाडी चालू करायसाठी. ही आहे चकुली मास्क काढ. अरे घे ना. ही आहे छोट्या मामांची मुलगी. ही आहे छोट्या मामा हाय करा. ही आहे मामी आणि आहे त्यांची क्यूट मुलगी.
ले इधर आगे ले. तो गाईज आता आम्ही चाललो आहे विहिरीकडे आणि आम्ही विहीर बघणार आहे आणि मग नंतर जाणार आहे आम्ही काय तोडायला मक्का तोडायला का काय मामी आपलं मक्का बाजरी तोडायला. कुठे घट ते काय अरे वा ते घरटे केलेले मस्त मस्त. पाणी दाखव पाणी. कमी पाणी आहे ना. बेंडूक पाणी केवढं मोठं आहे ते बघ ते लाल लाल. हा हे बघा ही बेंडूक बघा किती मोठं आहे बापरे ते. तेव्हा तिकडे पण किती आहे याला काय म्हणतात सुगरण काय तरी म्हणतात ना सुगरणीचा घरटा. आम्हाला मराठीमध्ये लेसन होता सुगरणीचा घरटा. हे असं खातं ग्रीन खात्या बेडूक खाता. छोटी होती का तेव्हा तुम्ही आलते तेव्हा ती घोरपट मग आता मोठी झाली असं ती पकडून पण नेली ती. आपण ते मुंगूस बायला ती बी घोरपटच असं वाटतं. नाही रे ते मुंगूसच होतं. हा चलो खेकडे दिखा. ही आहे बाजरी. बारीक बारीक ती आहे ना. हे आहे बाजरीचं काय म्हणतात आम्हाला बाजरीचं कणीस. बाजरीचं कणीस 4-5 बाजरीची दाणी घेऊन टाक. मिनी बाजरी आहे. मग हे काय आहे? ही बाजरी हा, ही मिनी बाजरी आहे आणि हे बाजरीचं फुल आहे. आणि बाजरी फुल ती 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 उया तीची शक्ती धूम मचाते. हे तिळे हे तिळेचं झाड तेव्हा ती येते का याच्यामध्ये असते. जवस हा हा हे करावं वेगळं जवळचं वेगळं करावं वेगळं. अच्छा इथे पण छान चटणीदार होती करायची. हा अच्छा हा मी खाल्लेली करायची ब्लॅक असतं हा हा कडक कडक असतं ते असं नाही ते असं कसं असतं बघा कसं सांगू. सारखं जवळ सारखी चटणी असते त्याची करायची चटणी माहिती आहे ना मला. बडीसोप बाबा कसा हा हा माझ्या स्कूलमध्ये ना फ्रेंड होती ती आणायची करायची चटणी. तिला आवडत ती ना याची पण चटणी आणायची कुड्याची चटणी. हा आम्ही बी खातो. हा मग कधी खाल्ली गाईस तुम्हाला तीळ कशी असते बघायची का. अरे क्या खाता का नाही कुछ हे बघा याच्यामध्ये तीळ आहे अशा प्रकारे ना वाळलेलं तीळ वाळते आणि मग ती आपण यूज करतो. यूज खातो ती आपण. यूजच करतो ना खायलाच. हा ये देख रो. दाखव. ते पूर्ण वाळलं ना व्यवस्थित तर डायरेक्ट असं झटकलं. आता आम्ही आलो आहे मक्क्याच्या वावरात. ही एक मक्का आहे म्हणा. मक्का मक्का अजून इन प्रोसेस आहे आय गेस हा ना. नाही, नाही. झालेला नाही नाही झालेलं आहे. अंदर मस्त चूल पेटून आता मस्त मक्का खाऊ. बात तो ऐसे कर रही हूँ जैसे नॉनवेज खाने वाली हूँ. मेरे को लो रे इधर से. उतरना खाली. अरे रुको ना बसा बसा. बसा बसा. बाप रे मैं इधर से कैसे जाऊं. चल ना तू. हे भगवान मुझे बचा लेना. चल ना यार थोड़ी देर थांबती है. अरे रास्ता किधर से मेरे को दिख रहा नहीं. फक्त चल तू रास्ता अपना बंद हो. मी गिरने को आ रही ना. हे क्लीन केलं पाहिजे माहितीये का. हा 3-4 हजार रुपये क्लीन करायचंच घेतात ते. खरं नाही मग. अरे मेरी चप्पल पे पैर क्यों है रहा. तू कौन उसी उसी पाय समोर घेतली मग. तुझ्या आगे मेरी जाती. मेरे को डर लग रहा है यार. ठीक है लो जाओ आगे. एवढं काय लगे भूत काय लागते तुला. भूत नाही किडे मकोडे असतील. गाइस व्हेरी एडवेंचरस ट्रिप इन खेत. खाली हात दे रे ना. हाँ ना क्या होता है मैं दिवस क्या होता. ये देखो गाइस ये है बटरफ्लाई. ती गाण्यामधली नाही हिरियल मधली ती गाण्यामधली. चल ना. हाय गाईज. तुझी हाईट छोटी आहे रे बघ. अरे मेरी हाइट छोटी नहीं तेरी हाइट बड़ी लंबा हो गया. रुक नीचे तार है. का मग हे बघ हे भुईमुगचं झाड आहे हा. अरे वा म्हणजे अशी एक एक शेंग एक एक झाडाला असती. खाली असते जमिनीत. त्याला लागायच्यात भरपूर. मग पूर्ण बंडल निघतो तो आहे ना मोठा. मला वाटलं असं एक एक झाडाला एक एक शेंग असते. मग तर 100 लावा लागत असून. एका झाडाला भरपूर शेंगा येतात. प्राण्यांनी खाऊन टाकलं.
प्राणी इथे जंगलामध्ये प्राणी पण असतील ना? एकदम मोकळी जागा पाहिजे का? कोणते जिथं प्राणी फक्त आहे? ते सांबर पीक आहे फक्त जंगली पीक. रानडुकर धावा धावा धावा. कसा काटा घुसला. काढ ना मग. ते आता काय पूजा करायची काय त्याची? काहीतरी बाजूला आलंय कच कच कच. काहीतरी नाही म्हणजे चप्पल वाजती. अति भूक लागल्यामुळे सगळ्यांनी इथे कचोरी खाण्याचा प्लॅन केला आणि खाल्ल्या पण, संपल्या पण. आमचं नाही थांबलं. यांचं संपलं, बाकीच्या संपल्या. मी पण खाते. आता बोर झालं यार. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल. फायनली मला जशी प्लेस पाहिजे होती थोडं दूर एवढी प्लेन प्लेस आहे. फायनली जशी मला छानशी जागा पाहिजे होती ती भेटली आहे आणि मला मला पण. खूप छान वाटतंय. मला पण खूप छान वाटते. ये मेरी कॉपी है, ये मेरा पूरा कॉपी पेस्ट है. जो मैं करती हूँ वो ये करती है. क्यों? हा? मला खूप भूक लागली आता. पण काय कचोरी खाऊन घेतली 10-12. रिव्हील स्टील मला खूप भूक लागली आहे. मला असं किती वाटते बी खाऊ? पटकन काहीतरी. आपलं पोट भरत नाही. हा ना यार, तर 10 किलो. कोठाच इतका मोठा आहे 10 किलो. मोठं एवढं साठतं नाही. आणि ते तिकडे बघ किती छान झोपडी आहे मस्त. झोपडी नाही येते मक्याचे म्हणजे गव्हाचे येते. हाँ काही बी म्हणतोय. मग और इसके ऐसे दो अच्छे से 4 खिडकी गाईज. दांत देखिए. सबका इंट्रोडक्शन दे दिया. और ये चटनी बस बुला. एक कार्टूनचं राहिलं होतं. चलो काय तुझं नाव सांग. नाव सांगाय नाचू नको. झाकण जुल्या. आस्वादिनी मी झाकण जुल्या. मेरा नाम है आस्वादिनी सज्जादा. क्या है क्या है क्या है. रुक रुक रुक. ठीक से क्या है तेरा नाम. आस्वादिनी सज्जादा. ठीक से बोल. आस्वादिनी सज्जादा. ए खरं नाव सांग ना. झाकण जुल्या. बोलने दे. हाँ बोल. दाखन तुला. काय खेकडे पकडायचे. खेकडे. So guys, आता आम्ही चाललोय तळ बघायला. अयो. अरे वाव खूप छान तळ आहे. छान अजून ते बघा. दाखव ना guys. So guys, आम्ही फायनली आता आलोय तळ बघायला. आणि वाव इतकं सुंदर तळ आहे. हे बघा. अरे त्याच्यात जाऊन बघा ना. जाऊन बघा. तुझा बरं. खाली जातो ना आम्ही. चल रे. आणि हे बघा काय घेऊन आलो. काय आहे रे हे. तुझ्यासाठी. माझ्यासाठी आहे. हा. Hey tu, I love you. Do-do-do, do-do-do. Yeah, yeah, yeah. I love एक काय कम. हॅलो गाइस, कैसा है आप लोग. चॅनल सब्सक्राइब लाइक करो. हाँ फॉलो करो और बोबडे फॉलो करो. सो आता आम्ही फायनली आलो आहे नदीकडे. तिथे आम्ही पकडणार आहे आता खूप मोठे खेकडे. असे 2 जण पकडायचे मस्त खेकडे. मस्त त्याची भाजी बनवायचे. ही आहे नदी आणि आता हे सगळेजण पकडणार आहे खेकडे. अरे ये तो किसी बड़े जानवर का पंजा. इथे कशी भेटते ना आपल्याला खेकडे. शोधा लागते ते बरोबर भेटतात. खेकडे सापडायला झाले. सो ते बसून बस बघणार आहे की खेकडे कसे पकडता. हा त्यांची मजा बघणार आहे. आणि खेकडे कसे पकडता ना कसे सापडता इथे दिसत तर नाही कुठे खेकडे वगैरे. काटेंगा धीरे से. मला लागली जोरात भूक. तुला रे पप्पी दे मला. चल दिली. मग खेकडे खायचे का भाजून. एक खेकडा आम्हाला इथे भेटलेला आहे आणि मला बघायचं की ते कसं पकडताय. ढूंढा आपने बस. पकड़ के रखा भी आपने बस. मैंने हाथ में लिया वो ऐसा है. इसको धोता दिखा दिखा. काटेंगा वो. नहीं काटता. छोटा है वो. बघू मला. त्याच्या हातामध्ये खेकडा आहे. खेकड्याला परत सोडणार आहे. जस्ट मला बघायचं होतं की खेकडा कसा पकडता म्हणून त्यांनी मला दाखवलं. आता याला परत सोडू का. याला परत सोडू मग परत पकडतो. नको. सोड सोड ना बघू दे ना कसं.
सो गाईज हे आहे आपलं गावातलं घर आणि आता इथे आम्ही जेवण वगैरे करणार आहे. आजी हातपाय धुती आणि बाबा पण हातपाय धुत आहे. गवत काढताय. हा बाबा गवत काढताय. इथे खूप सारे गवत झाले. बाबा गवत काढताय. अरे हवी पण करून आम्ही वापस निघणार आहे. येतं ना सो इथे आता चूल पेटवली आहे आणि याच्यावरती आता आम्ही अजून चहा बनवणार आहे चुलीवरती. त्याच्यामुळे आम्ही चूल पेटवली आहे आणि नाही इथे कनेक्शन वगैरे नाही येते. तिथे आर्थिंग वगैरे काहीतरी सोडलेली असते. हे बाहेर दिसतंय ना. आता तिथे खाली माती वगैरे टाकायचं. आता मी खाती मक्का. इथे आम्ही मध्ये चुलीमध्ये मक्का गरम केला आहे बघा. इथे मामा चुलीवरती मक्का भाजताय आणि आता सगळे जेवण वगैरे केलं. आता आम्ही थोडंसं बाहेर आलो. मध्ये खूप जास्त धूर झालाय ना तर डोळ्यामध्ये खूप अति त्रास होतोय त्यामुळे आम्ही बाहेर आलो. तो गाईज एवढं छान वातावरण आहे तर मला काहीतरी 2 शब्द आठवते. पेश किया जाए कि वो चल रहा था आगे मेरे मैं उसके पीछे. अरे कहना क्या चाहते हो? जोक्स अपार्ट गाइस वेट. ओके सो फाइनल. वो चल रहा था आगे मेरे मुझसे दूर जा रहा था. वो चल रहा था आगे मेरे मुझसे दूर जा रहा था. मैं पगली समझ ना पाई कि वो क्या चाह रहा था. मैं पगली समझ ना पाई कि वो क्या चाह रहा था. छोड़ गया मुझे बीच रास्ते में अकेला सा वो. छोड़ गया मुझे बीच रास्ते में अकेले था वो कमबख्त. जान ना पाया कि मेरा दिल क्या चाहता था. मेरा सो गाईज आता आम्ही निघालोय परत घरी आणि तुम्ही बघा रस्ता कसा एकदम भयानक डेंजर आहे. एकदम एक पण गाडी नाही फक्त मामाची आणि माझीच दोघांचीच गाडी फक्त. आणि आजी बाबा घरीच थांबले तिकडे शेतातल्या घरामध्ये आणि आम्ही आता चाललो आहे घरी. आणि इथे ना असे खूप सारे किस्से घडलेले आहे जसे की चोर अडवतात आणि या दोघांची अख्खी फाटलेली आहे. तो बोलो कान फटे बाबा की जय. कान फटे बाबा की जय. तो गाईज आम्ही आता आलोय घरी आणि इथून अजून मला माझ्या घरी सुद्धा जायचं आहे. बाहेर थोडा पाऊस चालू होता म्हणून मी थोडं थांबली होती बट आता मला निघायचं आहे. आणि मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते. ब्लॉग कसा वाटला कसा नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्लॉगला भरपूर प्रेम द्या आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायचं विसरू नका म्हणजे माझे अपडेट्स तुम्हाला नेहमी येत राहतील. सो आजसाठी इतकंच. बाय बाय.